छान फाउंटेन्स आहेत, मस्तच. एकदम जबरदस्त वाईब आहे त्या. हे आहे क्रेमलिन पॅलेस आणि त्याला लागून असलेलं रेड स्क्वेअर, जिथे परेड वगैरे होते आणि लोक गोळा होतात बघायला ते स्पेशली. इकडनं जाऊया आपण चालत, पूर्ण एक्सप्लोर होईल. म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे यार, एवढं मोठं एम्पायर चालवणं. सगळं फुलांची सजावट आहे. सगळ्या कुंड्या लावल्या आहेत तिथे. रेस्टॉरंट पण आहे, भूक लागली की ते बसा खायला. रोस्टिक्स नाव आहे, रोस्टिक्स. आतमध्ये लोक सायकलिंग पण करतात. रेड स्क्वेअरच्या भागात लोक फिरतात सुद्धा. इकडनं रेड स्क्वेअर आहे, एक नंबर आहे. हा रात्रीचा अनुभव आहे. आणि इकडे 4 सीझन हॉटेल आहे, लागूनच जवळ एकदम. जी अमरज्योत जी आहे ती इथे आहे, जी जळते तुम्हाला दिसेल. ही दिसते, ही जी आग जळते ती त्यांच्या स्मरणार्थ आहे. त्यांच्या ज्यांनी प्राणाची आहुती दिली आपल्या साम्राज्याला वाचवण्याकरता, देशाला वाचवण्याकरता लढले देशासाठी. सगळं असं आहे. पाठीमागे माझ्या हॉटेल आहे. जागा बघा कशी वाटते, एकदम भारी. आतमध्ये काही नसेल, मला वाटतं कॅथेड्रल आहे. चला पुढे जाऊया आपण, पुढे बघूया अजून काय आहे. सेंट इसा कॅथेड्रल इथे पण आहे. हे आपण दिवसा रेकॉर्ड केलेलं आहे, रात्रीचा पण अनुभव घ्या.